मागचे जे 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत इम्पॉर्टंट थेरम्स आणि प्रॉपर्टीज, याच्यामध्ये काही स्टुडंटच्या डिमांड अशा आले की सर चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड करता येतील का. तर त्या डिमांडनुसार म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो स्टुडंट्स डिमांड आहे. तर या व्हिडिओमध्ये मी मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधले चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगणार आहे, जे आपण त्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्याच्यावर डिपेंड असणारे क्वेश्चन. तर पहिला चॅप्टर आहे लॉजिक. या चॅप्टरचं वेटेज 6 मार्क आहे. त्याच्यामध्ये एक्झरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे, जो क्वेश्चन कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह या कन्सेप्टवर बेस्ड आहे. तर तो क्वेश्चन 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक्झरसाइज 1.5 ही एक्झरसाइज कंपल्सरी आहे, जी एक्झरसाइज ट्रूथ टेबल या कन्सेप्टवर डिपेंडंट आहे. ती एक्झरसाइज कंप्लीट करायची आहे. नंतर एक्झरसाइज 1.1 मध्ये स्विचिंग सर्किटवर डिपेंडंट काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स पण एक क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ते क्वेश्चन देतोय मी स्लाइडमध्ये. याच्यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे मॅट्रायसेस. तर मॅट्रायसेस या चॅप्टरमध्ये इन्व्हर्स ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मग इन्व्हर्स फाइंड आउट करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ॲडजॉईंट मेथड आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहेत. पण त्यात मॅट्रायसेसमध्ये जनरली जो क्वेश्चन फ्रेम होतो तो क्वेश्चन वर्डिंग प्रॉब्लेमवर फ्रेम होतो. म्हणजे जे वर्डिंग प्रॉब्लेमवरनं इक्वेशन पण तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते इक्वेशन तयार करून XYZच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात बाय युझिंग मेथड ऑफ रिडक्शन, त्या टाईपचे लॉजिक्स. तर मॅट्रायसेस या चॅप्टरमध्ये पण जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी स्लाइडमध्ये देत आहे साईडला. याच्यानंतरचा पुढचा चॅप्टर जो आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये 3 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ ट्रायंगल अँड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर तिन्ही कन्सेप्टवर एक क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे विचारतातच, एक क्वेश्चन तिन्ही कन्सेप्टवर विचारतात. त्यात जनरल सोल्युशनवर लास्ट फॉर्म जो आहे a cos x + b sin x = c, हा फॉर्म सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे जनरल सोल्युशनमध्ये. त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन याचे पण क्वेश्चन मी साईडला देत आहे स्लाइडमध्ये. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवर जे क्वेश्चन प्रॉपर्टीजवर डिपेंडेंट आहेत ते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. याच्यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरचं वेटेज 4 मार्क आहे. तर त्याच्यामध्ये थेरमचे चान्सेस मॅक्सिमम आहेत की 2 थेरमपैकी 1 थेरम विचारला जाईल. आणि जर थेरम विचारला नाही तर क्वेश्चन हा सेकंड डिग्री जनरल इक्वेशन जे आहे त्या कंडिशनवर डिपेंडंट एक क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे व्हेक्टरचं वेटेज 5 मार्क आहे. जर एक थेरम 3 मार्कला विचारला तर छोटा क्वेश्चन 2 मार्कला विचारतील. मग व्हेक्टरमध्ये सेक्शन फॉर्म्युला असेल किंवा कंडिशन ऑफ कोप्लॅनॅरिटी ऑफ लाईन्स आहे किंवा व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप, या 4 कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग व्हेक्टर या चॅप्टरमधले जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी देत आहे साईडला. याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे 3 डायमेन्शनल जिओमेट्री. तर 3 डायमेन्शनल जिओमेट्री या चॅप्टरचं वेटेज 3 मार्क्स आहे. तर 3 मार्कामध्ये एक क्वेश्चन विचारतात 3 मार्कासाठी. मग तो क्वेश्चन इझी लेवलचा असेल. 2च कन्सेप्ट आहेत 3 डायमेन्शनल जिओमेट्री मध्ये. एक डायरेक्शन रेशो आहे, दुसरी कन्सेप्ट डायरेक्शन कोसाईन आहे. तर त्यामध्ये पण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स देत आहे. याच्यानंतर पुढचा चॅप्टर जो आहे 7 चॅप्टर लाईन, त्याचं पण वेटेज 3 मार्क्सच आहे. मग लाईन या चॅप्टरमध्ये 5 कन्सेप्ट आहेत, 2 इक्वेशन आहेत, 3 डिस्टन्स फॉर्म्युले आहेत. पण चान्सेस आहेत की वेटेज 3 मार्काचा आहे. तर जो पण क्वेश्चन विचारला जाईल तो डिस्टन्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत, स्क्यू लाईनमधलं डिस्टन्स असेल किंवा एखाद्या पॉईंटपासून एखाद्या लाईनचे परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे किंवा 2 पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या डिस्टन्सच्या कन्सेप्टवर मॅक्सिमम चान्सेस आहेत की एक क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला जाईल. तर त्याच्यामध्ये पण चॅप्टर वाईज जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी देत आहे लाईन या चॅप्टरमधले. याच्यानंतरचा पुढचा चॅप्टर जो आहे प्लेन या चॅप्टरमध्ये टोटल 9 कन्सेप्ट आहेत, 5 इक्वेशन आहेत आणि 4 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर चान्सेस आहेत की एक प्लेनचे इक्वेशन विचारतात. मग त्यात प्लेनच्या इक्वेशनमध्ये जो 4th आणि 5th फॉर्म आहे, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स अँड इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स, या कन्सेप्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत इक्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं और एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं.
किंवा त्याच्यानंतर पुढच्या एक्झरसाइजमध्ये जे क्वेश्चन आहेत की तुम्हाला एखाद्या पॉईंटपासून एखाद्या प्लेनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, तर हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्लेनमध्ये. तर त्या प्लेन या चॅप्टरमधले पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी बाजूला देत आहे. याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे LPP. आता LPP या चॅप्टरचं वेटेज 4 मार्क आहे आणि LPP या चॅप्टरवर मुलांना हा डाऊट आहे की वर्डिंग प्रॉब्लेम आणि सोल्युशन पण विचारतील का. तर 90% चान्सेस आहेत की एक्झरसाइज 9.2 जी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन मॅक्सिमाइज आणि मिनिमाइज हे दोनच क्वेश्चन आहेत. LPP मध्ये तेच करायचे तुम्हाला, आयदर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचे किंवा मिनिमाइज करायचे आहे. तर एक्झरसाइज 9.2 कंपल्सरी करायची आहे. एक्झरसाइज 9.2 मध्ये मॅक्सिमाइजचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा, मिनिमाइजचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून पहा ग्राफ पेपरवर. ओके, तर त्याच्यापैकी एक क्वेश्चन विचारला जाईल, आयदर मॅक्सिमाइज और मिनिमाइज 4 मार्कासाठी. तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत चॅप्टर वाईज. म्हणजे मी जेवढे क्वेश्चन देत आहे इम्पॉर्टंट, त्याच्यापैकी 50% चान्सेस आहेत की 50% क्वेश्चन 100% येतील. पण स्टुडंटला आता मॅथमॅटिक्समध्ये असं आहे की तुम्हाला एक्झॅक्ट डिजिट सांगता येत नाही की डिजिट्स सेम राहतील म्हणून. पण हे जे क्वेश्चन देत आहे त्या क्वेश्चनवर डिपेंडंट किंवा सेम क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातील मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमध्ये. हे जेवढे पण क्वेश्चन मी सांगितलेले आहेत किंवा हे मागच्या पेपरचं ॲनालिसिस करून जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याची एक PDF फाईल बनवून मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करणार आहे. ती डाउनलोड करून तुम्ही ते क्वेश्चन्स घेऊ शकता. आता हे व्हिडिओ जे आहेत ते मागच्या 2 दिवसापासूनच मी बनवत आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील किंवा आणखी काही गोष्टी जर ॲड कराव्या असे वाटत असतील तर चॅनलमध्ये खाली कमेंट करा. त्या कमेंटवर इम्प्लिमेंट करून पुढचे नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल. थँक्यू.